हॅलो मित्रांनो. मी आहे आता जर्मनीमध्ये. तर मी आता आहे न्यूरमबर्गमध्ये आणि एका हॉटेलमध्ये स्टे करतो आहे. तर तिथल्या काही गोष्टी मला असं वाटतं आहे शेअर केलेल्या चांगल्या असतील. सो द पर्पज ऑफ द व्हिडिओ इज ओनली फॉर एज्युकेशनल. त्याचा आपला रूमचा एंट्रन्स इथे काय अलार्म वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. ही छोटीशी आहे रूम. हिला अपार्टमेंट साईज रूम किंवा अपार्टमेंटच म्हणतात. इथे बघू शकता काही तुम्ही कबोर्ड आहेत, काही कप्पे दिलेत, हँगर वगैरे आहे, इस्त्री आहे, वेइंग मशीन आहे. याच्याच ऑपोजिट साईडला आहे बाथरूम. तर बाथरूम बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने असतं. सो कंबाईंड बाथरूम आहे हे, सिम्पल आणि एकदम वेल मेंटेन. हे आहे छोटंसं किचननेट म्हणतात हे लोक. तर इथे बघू शकता, हे ॲक्च्युली हेच दाखवायचं होतं मला. तर बघू शकता तुम्ही काही भांडं आहेत, इथे ओव्हन आहे, इथे आहे चिमणी, हे आहे इंडक्शन स्टोव, हे आहे बेसिन. इथे टायमर वगैरे सेट करू शकता. लाईक तुम्हाला 5 मिनटं सेट करायचे असेल तर 5 मिनटं वगैरे करू शकता. खाली आहे छोटंसं फ्रीज. काही किचनचे इक्विपमेंट्स, डस्टबिन. किती कोझी रूम आहे, सिम्पल. बाल्कनी खूप चिल आहे, मस्त वाटतं. जाऊया बाहेर. अशा पद्धतीने रूम्स असतात. तर जेव्हा पण तुम्ही बुकिंग कराल तर नेहमी लक्ष द्या की किचनेट्स वगैरे पण काही हॉटेल प्रोव्हाइड करतात. तर आपल्याला इंडियन लोकांना सवय असते स्वतः बनवून खाणं. ॲक्च्युली बिझनेस ट्रिपमध्ये आहे, बट मधी ऑफिस सुटल्यानंतर वगैरे काही छोटे ट्रिप्स वगैरे करेन किंवा माझ्या कलिगनी पण काही ट्रिप्स प्लॅन केले आहे, ते सुद्धा रेकॉर्ड करेन आणि अपलोड करेन. पर्पज ऑफ द व्हिडिओ वॉज ओनली एज्युकेशनल. सो मी जर्मनीमध्ये आल्यानंतर ट्रॅव्हलिंग कसं असतं त्या रिगार्डिंग सुद्धा एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे मी अपलोड करू आपण लवकरच. भेटूया पुन्हा. बाय.